झी 24 तास एक पाऊल पुढे। तर या सगळ्या सोहळ्याचा आपल्याला साक्षीदार होता येतं। आपल्या वारकरी पंथाची, संतांची ही सगळी परंपरा आपल्याला पुढे नेता येते। किती मोठं आहे आपलं आणि तमाम महाराष्ट्राचं भाग्य। आषाढी वारीपर्यंत आपण या सगळ्या भक्तिमय वातावरणामध्ये राहणार आहोत। पुढच्या बातमीकडे वळतोय। बातमी आता कोल्हापुरातली। कोल्हापूरमध्ये झालेल्या आगळ्या वेगळ्या चोरीची। कोल्हापूर शहराजवळच्या गांधीनगर परिसरात असणाऱ्या एका वाईन शॉपमध्ये चोरी झाल्याचं उघड झालं। चोरीची रक्कम फक्त 4,500 रुपये असली तर ही रक्कम पळवणारा कुणी सराईत चोरटा नाही तर तो एक उंदीर आहे। कोल्हापुरातल्या गांधीनगर मेन रोड इथे असणाऱ्या एका वाईन शॉपच्या मालकाला आपल्या दुकानातून 4,500ची चोरी झाल्याचं दिसून आलं। सकाळी ते आश्चर्यचकित झाले। दुकान फुटलेलं नाहीये, मग ही चोरी केली कुणी याचा शोध त्यांनी घेतला। सीसीटीव्ही फुटेज बघितलं तेव्हा पैसे पळवणारं दुसरं तिसरं कुणी नसून हे उंदीर मामा असल्याचं स्पष्ट झालं। पहाटे 4 ते 6 या वेळेत या उंदीर मामानं असंख्य फेऱ्या मारत काउंटरवरच्या कॅश बॉक्स मधून एक एक करून 4,500 रुपयांच्या नोटा लंपास केल्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।